कणकवली बसस्थानकात 2 बसमध्ये चिरडून महिलेचा मृत्यू झालाय। संतप्त लोकांनी कणकवली बसस्थानकावरून होणारी वाहतूक रोखून धरली। तसंच एका बसवर दगडफेक देखील करण्यात आली। त्या महिलेच्या कुटुंबाला तत्काळ मदत द्यावी म्हणून ग्रामस्थांनी आणि सर्वपक्षीय लोकांनी बसस्थानक आवारातच ठिय्या आंदोलन केलं। कणकवली विधानसभा मतदारसंघातील 2 उमेदवार या ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावर वाशिमपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरला मागून येणाऱ्या मालवाहू वाहनानं जबर धडक दिली। धडकेमध्ये वाहन चालकासह क्लीनर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी वाहनात फसलेल्या चालकाला बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आलं। घटनेची माहिती कळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पुढील तपास सुरू आहे। वर्ध्यात टायरच्या दुकानाला भीषण आग लागली होती। वर्ध्याच्या पावडे चौकामध्ये ही आग लागली होती। शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा अंदाज आहे। 4 तासांपासून अधिक वेळ आग सुरू होती। अग्निशमन दलाची 4 वाहनं घटनास्थळी दाखल झाली होती। आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलंय। वाशिम शहरालगत असलेल्या हिंगोली रोडवरच्या नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागल्यामुळे परिसरात धुवाचे लोट पसरले। वाशिम अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पुण्यातील हडपसर वैभव टॉकीज इथं एका 3 मजली जुन्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे। अग्निशमन दलाकडून अडकलेल्या रहिवाशांची सुटका करण्यात आली आहे। आग आटोक्यात आली असून जीवितहानी टळलेली आहे। भाईंदर गुजरात आणि राजस्थानला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या भाईंदर स्थानकात थांबवण्यात येतील अशी माहिती केंद्रीय मंत्री रेल्वे अश्विनी वैष्णव यांनी दिलेली आहे। भाईंदरमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या प्रचारासाठी ते आले होते। शहरातील हजारो प्रवाशांची होणारी गैरसोय मेहता यांनी लक्षात आणून दिल्यानंतर रेल्वे मंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय। मुंबईच्या काही भागात धुक्याची चादर पसरली आहे। नरिमन पॉइंट परिसरामध्ये सकाळी धुकं पसरलंय। छत्रपती संभाजीनगरच्या निल्लोड फाट्यावरील चेकपोस्टवर पथकानं संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या एका सराफा दुकानदाराचे जवळपास 19 कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने पकडलेत। ही कारवाई गुरुवारी संध्याकाळी करण्यात आलेली आहे। हे दागिने जळगाव येथील एका नामांकित सराफा ज्वेलर्सचे असल्याची माहिती अहिरे यांनी दिली आहे। पथकानं दागिने पकडून जीएसटी पथकाच्या स्वाधीन केले। येत्या 20 नोव्हेंबरला भंडारा जिल्ह्यातील 3ही मतदारसंघात मतदान होणार आहे। जिल्हा प्रशासन मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे। मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं आहे। विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। याचाच एक भाग म्हणून भंडाऱ्यामध्ये वॉक फॉर डेमोक्रेसी या रॅलीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। हवामान विभागानं वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील परतीच्या पावसाच्या सरी बरसल्या आहेत। पावसामुळे गरमीनं हैराण झालेल्यांना हवेत गारवा आल्यानं दिलासा मिळालाय। अचानक पडलेल्या या पावसामुळे लांजा तालुक्यातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालं होतं। मध्य रेल्वे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्मचारी आणि जनतेच्या हालचाली सुलभ करण्यासाठी दिनांक 19, 20, 21 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री विशेष उपनगरीय गाड्या चालवणार आहे। या गाड्या मेन लाईन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण आणि हार्बर लाईन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पनवेल या मार्गावरती खाली सूचीबद्ध केलेल्या सुटण्याच्या आणि आगमनाच्या वेळेसह चालणार आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे। या अनुषंगाने 18, 19, 20
नोव्हेंबर रोजी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे शाळा भरवणं शक्य नसल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देश शिक्षण विभागानं शिक्षण आयुक्तांना दिलेले आहेत। निवडणूक प्रक्रियेतील कामकाज आणि प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेत शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो। तसंच अनेक मतदान केंद्रांमध्ये शाळांमध्ये देखील ही मतदान केंद्र असतात। या अनुषंगानं शिक्षण विभागानं परिपत्रकाच्या माध्यमातून शिक्षण आयुक्तांना हे निर्देश दिले आहेत। राज्यात लाल कांद्याची कमी दिसून आली। उन्हाळी कांदा 8,661 क्विंटल, लाल कांदा 8,751 क्विंटल, लोकल कांदा 10,819 क्विंटल तर पोळ कांदा 750 क्विंटल अशी एकूण 28,981 क्विंटल राज्यात आज कांद्याची आवक झाली होती। ज्यात लाल कांद्याची मालेगाव, मुंगसे, लासलगाव, देवळा या ठिकाणी तर उन्हाळी कांद्याची पिंपळगाव, बसवंत अशा अनेक ठिकाणी सर्वाधिक आवक दिसून आली। सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। नोव्हेंबरमध्ये सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 6,000 रुपयांनी घसरलाय। देशांतर्गत बाजारात गुरुवारी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 76,000 रुपयांच्या खाली गेलेला आहे। जागतिक बाजारामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये सुरू असलेली घसरण आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयांची कमजोरी पाहता देशांतर्गत किमतींवर सतत दबाव आहे। जागतिक बाजारामध्ये सुरुवातीच्या व्यवहारात सोनं 8 आठवड्यांतील नीचांकी पातळीवर आलेलं आहे।